नमस्कार मित्रांनो, मी गणेश कोमने। आज आपण पाहणार आहे महा-डी-बी-टीमध्ये डॉक्युमेंट अपलोड कशा प्रकारे करू। तर चला तर मग आपण आता सुरू करूया। मित्रांनो, क्रोम ब्राउझर ओपन करायचं आणि त्यामध्ये आपल्याला महा-डी-बी-टी या वेबसाईटला ओपन करायचं आहे। त्यानंतर याला क्लिक करून आपल्या इथं आपला फार्मर आयडी आपल्याला टाकून घ्यायचा आहे, जो प्रत्येकाकडे आता कंपल्सरी झालेला आहे। तर आपल्या इथं फार्मर आयडी आपण आता इथं टाकून घेऊ। आणि ज्यांना कोणाला फार्मर आयडी माहिती नसेल तर त्याने खाली जे लिहिलेलं आहे 2 पर्याय, यावर आपण क्लिक करून याच्यावर आपण आधार नंबर OTP सोडला की आपला फार्मर आयडी आपल्याला दिसून देतो। त्यानंतर आता तो OTP पाठवून देऊ शेतकऱ्यांना। तर आता थोडं प्रोसेस आहे। अशा प्रकारे एक OTPचा मेसेज जाईल समोरच्या शेतकऱ्याला। तर जो OTP आपल्या मोबाईल नंबरला आलेला आहे तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। आणि टाकल्यानंतर आपण आता खाली बघू शकतो मित्रांनो, तर OTP तपासा ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला OTP चेक करून बरोबर आहे का चेक करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आता व्हेरीफाय केलं याला। आपला OTP बरोबर असला तर आपलं हे महा-डी-बी-टी पोर्टलवर आपलं लॉग इन होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हे ओपन झालेलं आहे। हा मेसेज याला ओके करून घ्या आणि इथं आपली डिटेल येते, वैयक्तिक माहिती, आपलं नाव, आधारनुसार आधार नंबर, आपलं जे वय आहे। आणि त्यानंतर आता आपण चेक करू शकतो आपल्याला डॉक्युमेंटसाठी निवड झाली आहे की नाही। तर याच्यावर क्लिक केलं तर हे कागदपत्र सादर करा ह्या ऑप्शनला आपल्याला चेक केलं जातं। तर हे वैयक्तिक कागदपत्रे आपल्याला चेक करायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला एक 5-6 आहे आपण अर्ज केले होते, त्यांचे सगळ्यांचे मंजूर झालेलं आहे। तर आपण तुम्हाला यापैकी एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो आहे मी। तर तिकडे गट नंबर आहे, ठिबक सिंचनचा अर्ज आहे, याला आपण डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो तुम्हाला। तर काय काय लागतं, बँक पासबुक, सामायिक क्षेत्र, हमीपत्र आणि कोटेशन, असे आपल्याला डॉक्युमेंट लागतात। तर आपण आता पासबुक जोडून घेऊ। पासबुक जोडताना फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, तर आपल्याला त्याच्यासोबत आहे ना पासबुकच्याच फाईलमध्ये आपल्याला 7/12 आणि एकूण जमिनीचा दाखला आपल्याला जोडायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे याला एकच PDF फाईल तयार केलेली आहे, 7/12/8 आणि पासबुक। तर अशा प्रकारे आपली एक PDF फाईल सेव्ह करायची आणि अपलोड करून द्यायची। त्याचप्रमाणे आपलं आता सामायिक क्षेत्राचं नाही, हे जोडायचं काम नाही। आता हमीपत्र, तर हमीपत्र हे कंपल्सरी आहे शेतकऱ्यांना। आता हे नवीन याच्यात मी इथं PDF केलं होतं, तुम्हाला पण दाखवतो कशा प्रकारे इथं अशा प्रकारे आपलं हमीपत्र आपण जोडलेलं आहे। तर हमीपत्र हे अशा प्रकारे राहतं, परिशिष्ट 7 हे शेतकऱ्याला द्यावं लागतं आणि त्याखाली आपल्याला 2 साक्षीदार आपले शेजारी। तर अशा प्रकारे आपण हे डॉक्युमेंट 2 जोडले। आता जे आपलं कोटेशन आहे ते कोटेशन आपल्या इथं जोडून द्यायचं आहे। कोटेशनला आपण आता चॉईस फाईल करू आणि आपलं हे कोटेशन जोडून देऊ। तर अशा प्रकारे आपले तिन्ही पिन डॉक्युमेंट कंप्लीट झाले आहे। तुम्ही बघू शकता आता तुम्हाला वाटलंच कोटेशन दाखवतो मी कशा प्रकारे मी केलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सही शिक्केवाला कोटेशन, ज्यांचं GST नंबर वगैरे सगळं डिटेल आपल्या कोटेशनला पाहिजेत। तर आता आपण ही फाईल सेव्ह करूया। आता जनात करा या बटनावर क्लिक केलं तर आपला हा अर्ज सबमिट झाला आहे। तर तुम्ही बघू शकता हा अर्ज कागदपत्र पूर्णतः अपलोड झालेले आहे। तर अशाच प्रकारे मित्रांनो असे बाकीचे जे डॉक्युमेंट आहे मला मंजूर झालेले आहे, मी जे अर्ज केले होते मी अशाच प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करून देईल। आणि तुम्हाला काही अडचण असेल, दुसऱ्या एखाद्या कृषी अवजारे यंत्रणेत काही डॉक्युमेंट अपलोड करताना काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला माहिती देईल कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजेत, किंवा तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर ते पण सांगा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे, म्हणजे असे जेणेकरून मी व्हिडिओ टाकला का तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत।